श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज बघा हरभऱ्याची भाजी बनवायची, वाळलेली ती गावाकडनं आणलेली हरभऱ्याची पानांची. बघा असं बारीक करायचे, चोळून हाताने त्यातले सगळे मोठे मोठे काड्या काढून टाकायच्या आणि मग बेसनचं पीठ लावायचं. मस्तपैकी 2 चमचे पीठ लावलं. मग आता ह्याला लसण घेतलं, लसण वाटून बाजूला ठेवलं. मग कच्चे शेंगदाणे पण वाटून घेतलं. कच्चे शेंगदाणे टाकायचे, भाजी चवदार लागते. खलबत्त्यात आबडधोबडच काढायचे. झाले बघा वाटून. एक ह्याच्यात काढून घेतलं वाटीमध्ये. आता चला फोडणी देऊया आपण झटापट. काहीतर वेगळी भाजी दाखवते तुम्हाला. बघा असं मिक्स केलेलं. आता तेल टाकायचं गरम करायला. गरम झालं की मग जिरे मोहरीची फोडणी द्यायची. तडतड उडाले की त्यात लसण टाकायचं. ठेसलेलं थोडंसंच होतं, तेवढाच टाकला. हिरवी मिरचीचं चांगलं होतं, पण लाल मिरचीचं करून दाखवा म्हणलं तुम्हाला. आपल्या आवडीनुसार मिरची टाकली, जसं तिखट लागेल तसं. वरून थोडं टाकलं, हळद टाकली. आता उकळायला आलं की थोडंसं मीठ. उकळी की येईपर्यंत मग जरा शेंगदाण्याची पूड टाकली वाटलेली आबडधोबड. आता उकळी मस्त आली. आता ते टाकून द्यायचं आपलं हरभऱ्याचं मिक्स केलेलं पीठ. गुटळ्या होऊ द्यायच्या नाही म्हणून हलवत राहायचं. थोडं आता चांगलं शिजू द्यायचं मस्तपैकी. वास तर भरपूर, मग खूप छान येत होता वास. टेस्टी, एकदम टेस्टी लागते ही भाजी. ह्या दिवसातच चांगली लागते. तुम्ही पण असंच करून बघा माझ्यासारखी तर भाजी. बघा शिजली. आता काढून घेते वाटीत. बघा भाजी, गाजर तोंडी लावायला आणि चपाती. भाकरी मस्त लागते, पण आज चपाती बनवली. बघा आजची आवडली का रेसिपी आमची? आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघत बघत सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. झटपट भाजी.